सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, स्टेट एज्युकेशन अचिव्हमेंट सर्वे म्हणजे सीज 2023 3 नोव्हेंबर 2023 रोजी होऊ घातलेली आहे. राज्यातल्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, सर्व शासकीय आणि खाजगी अनुदानित जवळपास 30% शाळेमध्ये हे सर्वेक्षण होणार आहे. वर्ग 3, वर्ग 6 आणि वर्ग 9 साठी हे सर्वेक्षण होणार असून 9 साठी मराठी, गणित आणि ईव्हीएस विज्ञान हे विषय 6वी साठी आहेत. आपण प्रत्यक्षामध्ये सीसला राज्यामध्ये पहिल्यांदा सामोरे जात आहोत. या प्रश्नांचं स्वरूप कसं असेल आपल्याला माहीत नाही, मात्र न्यासच्या धर्तीवर हे असल्यामुळे अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्न आहे. त्यामुळे हे प्रश्न इथं आपण तयार केलेले आहे आणि सरावासाठी देत आहोत. आपण बघूया. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. मित्रांनो, बघा प्रश्न कसे असतील. बघा, प्रत्येक जो विषय आहे सर्वेक्षणला त्या विषयाच्या 6माही परीक्षेचा अभ्यास या सर्वेक्षणासाठी असणार आहे. उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सायकलीवर आधारित एक आपल्याला प्रकरण आहे 6वीला आणि त्यावर आधारित हा उतारा आहे. आणि हा उतारा आहे मी आहे सायकल इथपासून तर की मग तुमची माझी संगत कायमची जुळते इथपर्यंत उतारा आहे. आणि यावर आधारित पहिला प्रश्न आहे, सायकलचे जन्मदाते कोणास म्हटलेले, योग्य पर्याय निवडा. जे लॉसन, MD सिवर्क, जॉन बायडन डनलॉप आणि वरीलपैकी नाही. तर उत्तराचा योग्य पर्याय आहे ब. ओके, पुढे जाऊया. सायकलला वेग कोणामुळे आला, योग्य पर्याय निवडा. कोणामुळे वेग आला तर बघा, सायकलला वेग आला जॉन बायडन डनलॉप. क उत्तराचा पर्याय. पुढे जाऊया. चालक परवाना पुढीलपैकी कोणत्या वाहनाला लागत नाही. बसला लागतो, कारला लागतो, मोटरसायकलला लागतो, मात्र सायकलला चालक परवाना लागत नाही. पुढे जाऊया. पुढीलपैकी सायकलचा भाग नसलेला योग्य पर्याय निवडा. रबरी टायर सायकलला असते, इंजिन, पेंडल आणि दंत तपकडी. तर ब उत्तराचा पर्याय, इंजिन सायकल नसते. तुमच्या मते सायकल चालवण्याचा फायदा कोणता, योग्य पर्याय निवडा. इंधनाची बचत होते, बरोबर आहे. वायू प्रदूषण होत नाही, हे देखील बरोबर आहे. स्नायू बळकट होतात, हे बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ उत्तराचा पर्याय वरीलपैकी सर्व, ड. पुढे जाऊया. बघा, इथं कविता दिलेली आहे. कवितेवर आधारित काही प्रश्न विचारलेले, आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. या कवितेत मुलांना कवीने काय करायला सांगितलेले आहे. आपण ही कविता अगोदर वाचून घ्यावी लागेल आपल्याला. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा इथपासून तर बघा अरुण तो बाळा नोरे तुम्हा खुनवितो कसा, इथपर्यंत ही कविता वाचून घ्या तुम्ही व्हिडिओ थांबवून. त्यावर आधारित पहिला प्रश्न आहे, कवी मुलांना कवितेत काय करायला सांगितले आहे. तर रडायला, चिंतन करायला, गुंता सोडवायला की हसायला. उत्तराचा पर्याय ड, हसायला. पुढे जाऊया. कवीने मुलांना कोणती उपमा दिलेली आहे. अंधारातले तारे, प्रकाशातले तारे, बाळांनो का भारत भूमीचे. तर मित्रांनो उत्तराचा पर्याय ब, प्रकाशातले तारे असं म्हटलेलं आहे मुलांना. त्यानंतर कवी मुलांच्या मनात कोणत्या आदर्शाचा ठसा उमटवू इच्छितो. रडण्याचा, हसण्याचा, भारत भूमीचा की चिंतेचा. तर भारत भूमीचा. ओके, पुढे जाऊया. कवी हसायला कोणाला सांगतोय. ताऱ्यांना, फुलराणीस, वाऱ्यास की मुलांना. तर मुलांना. त्यानंतर सूर्य शब्दाचा कवितेत हा समानार्थी शब्द आलेला आहे. कोणता आलेला आहे आपण बघितलं आता शेवटच्या ओळीमध्ये. अरुण आलेला आहे, अरुण. क उत्तराचा पर्याय. इथं पुढे एक हे दिलेलं आहे मित्रांनो आणि जाहिरात दिलेली आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्न आहेत. योग्य उत्तराचा लिहायचं आहे आपल्याला. आणि ही जाहिरात कशाबद्दल आहे. ही मुलांबद्दल आहे, भेटवस्तूबद्दल आहे की बालमासिकाबद्दल आहे की वर्तमानपत्राबद्दल आहे. तर मित्रांनो, आपण ज्यावेळी जाहिरात वाचू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल. तुम्ही व्हिडिओ थांबून जाहिरात वाचून घ्या. आणि ही जी जाहिरात आहे मित्रांनो, ही आहे बालमासिकाबद्दल. ओके, क उत्तराचा पर्याय. त्यानंतर फिरकीमध्ये काही पाने आहेत जी फक्त मुलांसाठी डॅश डॅशसाठी आहेत. तर मुलांच्या जाहिरातीसाठी, लेखासाठी, सूचनासाठी की भेटवस्तूसाठी. तर मुलांच्या लेखासाठी, ब उत्तराचा पर्याय. पुढे जाऊया. फिरकी मासिक भेट स्वरूपात एखाद्याला कशी मिळू शकते. संपादकाला पत्र लिहून, फिरकी मासिक विकत घेऊन, फिरकीसाठी पोस्ट रेखांकित करून की फिरकीमध्ये लेख प्रकाशित करून. आणि याचा योग्य उत्तराचा पर्याय मित्रांनो ड, फिरकीमध्ये लेख प्रकाशित करून. पुढे जाऊया. माझे पान मध्ये मुलांचे लिखाण प्रकाशित केले जाते. या उत्तरासाठी सर्वात योग्य प्रश्न कोणता. माझे पान तुम्हाला कुठे आढळेल. माझे पान मध्ये काय प्रकाशित केले जाते. माझे पान कोण प्रकाशित करते. माझे पान कधी प्रकाशित होते. या सगळ्यामध्ये जो उत्तर मिळतं आपल्याला, माझे पान मध्ये मुलांचे लिखाण प्रकाशित केले जाते. यासाठी जो प्रश्न योग्य आहे तो आहे ब.
आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, आपण सराव नाही सॉरी अजून आहेत प्रश्न. खाली दिलेल्या शब्दामधून पाठविणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. पाठविणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पाठविणे, मिळविणे, शोधणे, विकणे, पाहिजे. तर पाठविणे आणि याचा विरुद्धार्थी शब्द आहे मिळविणे. 16 नंबरचा प्रश्न बघूया. इथे एक उतारा दिलेला आहे, त्या उतार्यावर आधारित काही प्रश्न आहेत. आपल्या अभ्यासक्रमामधलाच उतारा आहे. तुकडोजी महाराजांचे नाव काय होते? तुकडोजी महाराजांचे नाव तुकडोजी, माणिक, राजा की बंडोजी? तर उत्तराचा पर्याय मित्रांनो तुकडोजी महाराजांचे नाव होते माणिक. त्यानंतर चंद्रपूरजवळ कोणते अभयारण्य आहे? ज्ञानगंगा, काटेपूर्णा, मेळघाट की ताडोबा? तर मित्रांनो चंद्रपूरजवळ जे अभयारण्य आहे ते आहे ताडोबा. ड उत्तराचा पर्याय. पुढे जाऊया. राजाने कोणती शपथ घेतली होती? अहिंसेची, शिकार न करण्याची, दानधर्म करण्याची की प्रजेची रक्षण करण्याची? तर राजाने शपथ घेतली होती शिकार न करण्याची. पुढचा प्रश्न आहे, तुकडोजी महाराज कुठे ध्यान लावून बसले होते? झाडासमोर, गुहेसमोर, घरासमोर की लोकांसमोर? तुकडोजी महाराज ध्यान लावून कुठे बसले होते? गुहेसमोर. 20 नंबरचा प्रश्न आहे, राजा अभयारण्यात कशासाठी आला होता? ध्यान लावण्यासाठी, फिरायला, झाड तोडायला की शिकारीला? तर उत्तराचा पर्याय मित्रांनो ड, शिकारीला आला होता राजा. पुढे जाऊया. उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आणि उतारा इथं दिलेल्या गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखायचे इथपासून. तर तुम्हीही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा, तात्या म्हणाले. इथपर्यंत हा उतारा आणि त्यावर आधारित पहिला प्रश्न आहे, गावातील लोक सेनापती बापटांना काय म्हणून ओळखत? तर उत्तराचा पर्याय ड, तात्या. 22 नंबरचा प्रश्न आहे, तात्यांनी कोणते काम काढले? तर कोणते काम काढले तात्यांनी? तात्यांनी ड म्हणजे स्वच्छतेचे व साफसफाईचे काम काढले. त्यानंतर स्वच्छता मोहीम सामील व्हा असे कोण म्हटले? तर कोण म्हटलं असं? तात्या म्हटले. 24 नंबरचा प्रश्न आहे, सफाईचे काम पाहून कोणाबद्दल कुजबूज सुरू झाली? आणि सफाईचे काम पाहून गावकऱ्यांमध्ये कोणामध्ये सुरू झाली? तर सफाईचे काम पाहून गावकऱ्यात कुजबूज सुरू झाली. आणि 25वा प्रश्न आहे मित्रांनो, डॅश डॅश कामात वाईट काय आहे? तर सफाईच्या कामात वाईट काय आहे? या पद्धतीनं आपण इथं काही प्रश्न दिलेले आहेत. काही व्याकरणावर आधारित प्रश्न देखील येऊ शकतात. मात्र मॅथ्समध्ये आपल्याला व्याकरणावर जास्त काही भाग दिसला नाही म्हणून आपण अशा पद्धतीचे प्रश्न मांडलेले. मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.